CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. एकनाथ शिंदे मीटिंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात काल नोव्हेंबर 28 रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिपदाबाबत देखील चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासह गृह आणि अर्थ हे खातं भाजपकडे जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र अमित शाह यांच्यासोबतच्या झालेल्या कालच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर गुगली टाकत अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली. एकनाथ शिंदेंनी टाकली गुगली. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का, हे आगामी 2 दिवसांत स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7 ते 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत आज पुन्हा महायुतीची बैठक. दरम्यान आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील. अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे. तर येत्या 2 दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट करून तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना जास्त संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी आतापासून तयारी केली जाणार आहे. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.